स्वभाव असतो आणि त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. आपल्या गावठीमध्ये भाषेमध्ये सांगायचं झालं, कुत्र्याची शेपटी वाकडी ती कुत्र सुद्धा. त्यानंतर आपण म्हणतो काथा जळतो वळ जळत नाही. म्हणजे थोडक्यात काय, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही, त्याला कितीही बदलले. येऊ द्या आलं तर येऊ द्या. तुम्ही उद्या सांगायला नको रात्री वनिताताईंच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा नव्हतं, त्याने सुद्धा हजेरी लावली, त्याची काही चुकी आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाचा एक मूळ स्वभाव आहे. माणसाच्या स्वभावाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी औषध नाही. सुंदर उदाहरण सांगते का माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. एक दिवस एका गावामध्ये एक वैदिन रस्त्याने चालली होती. वैदिन माहितीये ना, वैदिन महिला मंडळ सगळ्यांना सुया घे, बिब घे, दामन घे, पोत घे. मी नाही बरं का, अशा प्रकारची रस्त्याने चालली होती. सुया घे, बिब घे, दामन घे. आणि तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजाने बघितला, रे रस्त्याने चालली, फार गोड आवाज येतोय, आहे तरी कोण. राज्यातल्या राजाने खिडकी डोकावून पाहिलं तर त्याला असं दिसलं, रस्त्याने जी चालली ती वैदिन आहे, पण जी वैदिन आहे ना ती सुंदर, तरुण, तडफदार, ब्युटिफुल अशी मुलगी आहे. राजाने विचार केला, अरे वैदिन जरी असली पण हिच्यासारखी सुंदर मुलगी या राज्यामध्ये पुन्हा भेटणार नाही. लग्न करील तर हिच्याशीच करणार. कुणाशी? वैदिनीशी. विचार केला राजानं. होती कोण? वैदिन. राजा तसाच तिथून उठला आणि तिच्या समोर रस्त्यात आडवा झाला आणि सांगितलं, काय ग, लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा लाज वाटत नाही का तुला? अरे महाराष्ट्रातल्या तरुणीशी लग्न जर करायचं असेल, मुलीला नाही तिच्या बापाला विचारावं लागतं. बापाला विचारू म्हणतेस? तसाच राजा तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला. सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करायचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापाने सांगितलं, मुलगी माझी, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, जरा मुलीला विचारावं लागेल. राजा म्हटलं, काय हो? मुलगी म्हणते बापाला विचारा, बाप म्हणतो मुलीला विचारा. तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो? द्यायचं असेल तर हो म्हणायचं, सरळ नाही म्हणा. बापाने विचार केला, अरे आपली मुलगी आहे तर वैदिन, रात्रंदिवस धंदा करते आणि राजा मागतोय, द्यायला काय हरकत आहे? बापाने सांगितलं, ठीक आहे, माझी मुलगी मी तुम्हाला देतो. आता देतो म्हटल्याबरोबर काही दिवसांनी राजवाड्यामध्ये लग्न सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये पार पडला. आदल्या दिवशी गावोगावी पाठी घेऊन फिरणारी वैदिन कोण झाली? राजाची राणी झाली. राज दरबारात गेली. आता राजाची राणी आहे म्हटल्यानंतर फक्त एका जागी बसायचं, 100 सेवा करण्यासाठी यायच्या. आता हिला दिवसभर 17 गाव फिरायची सवय, एका जागी बसून गोडच लागे ना. आता रोज पाची पापडाचं ताट समोर यायचं. ताट समोर आली का एखाद्या कोपऱ्यामध्ये ढकलून द्यायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. कारण ताजं खाणं हा तिचा स्वभावच नाही. आणि ज्या वेळेला आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे लग्नाची पूजा, सत्यनारायणाची महापूजा 15 दिवसांनी राजवाड्यामध्ये ठेवण्यात आली. महापूजा वगैरे पार पडली. नंदाई पुढे आली आणि म्हटली, वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटल्यावर थोडीशी लाजली आणि तिने नाव घ्यायला सुरुवात केली. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. काय होतं? नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिने नाव घ्यायला सुरुवात केली. घेऊ का नाव? नाव घेऊ का? तिने नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधाची मोमोस आहे, पांढऱ्या दुधाची मोमोस आहे. हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकर वाडगे माय. राजाची राणी जरी झाली, भाकरी मागण्याचा स्वभाव गेला का? नाही. आपण जर दुसऱ्याच्या मरणावर टपलं की त्या ठिकाणी आपल्याला सुद्धा मरावं लागतं. दुसऱ्याचं वाईट करायला जाऊ नका. आणि दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की त्या ठिकाणी आपलं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात 2 जण नवरा बायको राहत होते. त्याच्यामध्ये फक्त याची आई होती. बायको म्हटली, का हो आपण दोघे नवरा बायको, आपल्या पोटी मुलबाळ नाही, बरं तुमच्या एकटीच आहे, बरं या म्हातारीच्या पायी कुठे 4 दिवस गावाला जाता येत नाही, कुठे 4 दिवस मुक्कामी राहता येत नाही, या म्हातारीचा उपयोग तरी काय? तो म्हटला, मग काय करायचं? ती म्हटली, असं करा, मी तुम्हाला एक आयडिया सांगते. असं करा, तुमच्या आईला आपली गावाच्या बाहेर मोठी शेती आहे आणि त्या शेतीचं राखण करण्याकरता म्हातारीला शेतामध्ये झोपडी बांधून द्या, जेणेकरून म्हातारी झोपडीमध्ये राहायला गेली का आपल्याला कुठेतरी 4 दिवस फिरायला जाता येईल. यानं आपल्या बायकोच्या सांगण्यानुसार आपल्या आईला शेतामध्ये झोपडी बांधून दिली. एकटीच आई झोपडीमध्ये राहू लागली. परिणाम असा झाला, मुलगा सकाळी कामाला निघाला की आईला डब्बा घेऊन जायचा, संध्याकाळ आला की परत डबा न्यायचा. ही सांगते, का हो तुम्हाला किती त्रास?
दिवसभर ऑफिसचं काम, संध्याकाळी डबा न्यायचा, सकाळी डबा न्यायचा, आपल्याला बोलायला वेळ सुद्धा भेटत नाही. तो म्हटला काय ग, तुला माझी आई घरात नको, तिकडे शेतात नको, अगं मी करायचं तरी काय. ती म्हटली बघा एक गोष्ट तुम्हाला सांगते, पटलं तर घेण्या तर सोडून द्या. म्हटला काय. ती म्हटली मला असं वाटतं एकदाची म्हातारी मारायची. तो म्हटला म्हातारी मारायची अगं सोपी गोष्ट आहे का, तुरुंगात जावं लागेल, जेल भोगावं लागेल. तो म्हटला अगं. ती म्हटली अहो जेल बिल भोगण्याची गरज नाही, म्हातारी मारायची ते तुमच्या डोक्याने नाही माझ्या डोक्याने. म्हटलं कशी काय मारायची. ती म्हटली बघा तुमची आई शेतामध्ये झोपडीमध्ये एकटीच राहते. आज रात्री 12 वाजता गावातले सगळे लोक झोपायला गेले, एक मोठा रॉकेलचा ड्रम घ्या, झोपडीवर रॉकेल होता, आग लावा, बरोबर रात्रीतून म्हातारी मरणार. यांना आपल्या बायकोच्या सांगण्यानुसार रात्रीच्या टायमाला सगळे गावातले लोक झोपी गेले. गाडीवर एक रॉकेलचा ड्रम घेतला आणि आईच्या झोपडीकडे गेला. आता योगायोग कशाला म्हणतात, देव तारी त्याला कोण मारी. आता योगायोगाने नेमकं तो मुलगा त्या म्हातारीच्या झोपडीजवळ जाणार, तेवढ्यात दुसऱ्या शेतामध्ये गावातल्या गायी आल्यामुळे हाकलण्याकरता म्हातारी शेतामध्ये गेली आणि तेवढ्यात मुलगा झोपडीजवळ गेला. त्याला वाटलं आई झोपडीमध्येच आहे, कुठलाही आवाज न करता याने झोपडीवर रॉकेल ओतलं, आग लावली. तिकडून आईनं बघितलं, ज्या अर्थी माझ्या मुलाने मला मारण्याचा प्रयत्न केला त्या अर्थी हे कारस्थान माझ्या मुलाचं नाही तर माझ्या सुनेचाच असणार. म्हातारी म्हटली सुनबाई अगं मला मारायला बघते ना, आता तू मरते का मी मरते हेच मी बघते. म्हातारी एवढी हुशार. 15 दिवस त्या ठिकाणी गावामध्ये गेली नाही, गावातल्या कुठल्याही माणसाला दिसली नाही. जंगलामध्ये एका झाडावर 15 दिवस म्हातारी बसून राहिली. इकडे मुलानं आई गेली म्हणून सगळ्या नातेवाईकांना फोन केला. म्हातारीचा 10वा 13वा सगळं काही कीर्तन प्रवचन सगळं काही 4-5 लाख रुपये खर्च केला. आणि 15व्या दिवशी ती सुनबाई म्हणते अहो तुमची आई गेली, आता म्हातारीच्या तावडीतून आपण मुक्त झालो. आणि 15व्या दिवशी त्या गावामध्ये चोरी झाली. गावातून चोरांनी जे काही पैसे चोरले नेमके त्या झाडाखाली पैसे मोजण्याकरता जाऊन बसले. आता बसल्यानंतर रात्री 2 वाजता चोर म्हणतो काय रे, या गावातून आपल्याला आज 5 लाख रुपये भेटले, 5 लाखातला पहिला वाटा कोण उचलणार. रात्री 2 वाजता म्हातारी झाडावरून म्हणते याच्यातला पहिला वाटा मी उचलणार. असं म्हटलं चोर तिथं थांबले का, भूत भूत म्हणून जे पळत सुटले. 5च्या 5 लाख रुपये टाकून पळाले. म्हातारी एवढी हुशार, पटकन झाडावरून खाली उतरली, 5 लाखाचं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर घेऊन आपल्या घरी आली, दारावर थाप टाकली. मुलगा उठला, दार उघडलं, मुलगा घाबरला. म्हटला काय काय. अगं झोपडीला आग लागून तू अचानक स्वर्गामध्ये गेली होती आणि स्वर्गातून परत आली कशी काय. आई म्हटली कसं आहे ना बाळा, स्वर्गातून फार लांबचा प्रवास करून आले, फार दमले, पहिलं प्यायला पाणी दे, नंतर तुला सगळं काही स्वर्गाचं सांगते. म्हातारी किती हुशार. आता मुलानं पाणी दिलं आणि म्हातारी खाली बसली. मुलगा म्हटला काय गाई, अगं झोपडीला आग लागून तू अचानक स्वर्गामध्ये गेली आणि स्वर्गातून परत आली कशी काय. आई म्हटली कसं आहे ना बाळा, अरे झोपडीला आग लागून मी स्वर्गात गेले, स्वर्गात गेल्यावर तिथे तुझे वडील भेटले, बाबा भेटले. मग बाबा काय बोलले, बाबांनी सांगितलं माझ्या रामची स्थिती कशी आहे. मी सांगितलं फार वाईट आहे, 2 टायमाचं अन्न सुद्धा खायला भेटत नाही. बाबांना सांगितलं म्हातारे काही कर, माझ्या रामला एवढे 5 लाख रुपये देऊ नये म्हणून बाळा तुझ्या करता मी हे 5 लाख रुपये घेऊन आले, 2-4 दिवस इथे राहणार आहे आणि परत स्वर्गामध्ये जाणार आहे. सुनबाई म्हटली का हो सासूबाई, स्वर्गात तुम्हाला यांचे वडील भेटले, माझे आई बाप नाही का भेटले. म्हातारी म्हटली भेटले ना. म्हटली कशा आहेत होते. अगं काय सांगावं, त्यांची अवस्था फार वाईट आहे, पण हा तुझ्या आईबापाने मला एकच सांगितली बहीणबाई आता तुम्ही खाली चालल्या ना, तुम्ही गेल्यानंतर 2-4 दिवस तुम्ही तिथे राहा आणि आमच्या मुलीला आम्हाला स्वर्गामध्ये भेटायला पाठवा. म्हटली मला भेटायला बोलवले. म्हटले हो. म्हटलं असं करा सासूबाई, मग आला ना आता 2-4 दिवस तुम्ही इथं राहा, यांचा डबा पाणी सगळी सोय करा, मी पटकन 4-5 दिवसामध्ये स्वर्गामध्ये जाऊन येते. म्हातारी म्हटली तुझा याचा डबा पाण्याचं टेन्शन घेऊ नको, मी सगळं काही करते. सुनबाई म्हटली सासूबाई स्वर्गामध्ये जायचंय, पण स्वर्ग नेमका कसा आहे. सासूबाई म्हटली सुनबाई इतका सुंदर स्वर्ग, इतका सुंदर स्वर्ग, त्या स्वर्गाचं वर्णन माझ्या तोंडून मी करू शकत नाही, तुला गेल्यावर सगळं काही कळेल. सुनबाई म्हटली सासूबाई आहो इतका छान स्वर्ग आहे, मी स्वर्गामध्ये जाते, पण स्वर्गात जायला रस्ता कुठून, राईट लेफ्ट उजवा डावा, किती टर्न मारायचे, कुठून टर्न घ्यायचा. म्हातारी म्हटली सुनबाई एकही टर्न मारायचं नाही, एक साधा सोपा सरळ रस्ता. म्हटली कुठला. झोपडीमध्ये बसायचं, नवऱ्याला आग लावायला सांगायची, कितीही चटके बसले सगळे चटके सहन कर, एकदा का झोपडीचा तुझा धूर झाला का धुराधुराने माणूस वरती जातो.
आई बापाला भेटतो, 4-5 लाख रुपये घेतो आणि परत खाली येतो. म्हटली सासूबाई सोपा रस्ता आहे, तुम्ही 5 लाख आणले, मी अजून 5 लाख घेऊन येते आणि आई बापाला भेटून सुद्धा येते. झोपडीमध्ये बसली, नवऱ्यानं आग लावली, सगळे चटके सहन केले. जसं का झोपडीचा निजा दूर झाला, जशी धुराधुरानं वरती गेली तशी परत खाली आली का? मारायला कुणाला गेली? मरावं कुणाला लागलं? सुनेला. म्हणून दुसऱ्याचं वाईट करायला गेलं की आपलं वाईट होणारच. अनेकांच्या घाते मानिता संतोष. दुसऱ्याचं वाईट करू नका. भगवान परमात्म्याकडे मागायचं आहे. काय मागा? तुझी चरण सेवा. पांडुरंगा तू कोण बराय म्हणता देवा, तुझ्या चरणाची सेवा केलीच केली, पण माझ्या पूर्वजांनी तुझे उपवास केले, तुझ्या दाराचं रक्षण सुद्धा केलं.